काल झालेल्या T20 अंतिम सामन्यात भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका असा सामना रंगला होता. काल दिवसभर क्रिकेट प्रेमींनी मॅच सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहिली. भारताने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पटापट विकेट पडल्याने भारतीय प्रेक्षकांमध्ये थोडी धाकधूक होतीच. पण काही वेळातच इंडिया टीमने जोरदार कमबॅक केले आणि टीमने 140 करोड भारतीयांची गर्वाने मान उंचावली. विराट कोहलीने 59 बॉलांमध्ये 76 धावा करत अर्धशतक पूर्ण केले, तर हर्षदीपने 4 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा देत 2 विकेट घेण्याची कसब दाखवली. भारतातील प्रत्येक चौकात काल दिवाळीसारख्या फटाके फुटले आणि तिथे बार्बाडोसच्या मैदानात भारतीय भन्नाट डान्स करत सेलिब्रेशन केले. बार्बाडोसच्या मैदानात विराट कोहली आणि हर्षदीप सिंह नाचताना दिसतात. या दोघांनी टिपिकल पंजाबी स्टाईलने डान्सचा ठेका धरलेला दिसतोय. टुनुक टुनुक टुन या पंजाबी गाण्यावर हे दोघेही नाचताना दिसतात. पंजाबी गायक दलेर मेहंदी यांचे हे गाणे देशात बरेच प्रसिद्ध आहे. टीम इंडियाला मिळालेले विजेतेपदाचे मेडल गळ्यात घालून खेळाडू आनंदाने मैदानात नाचताना दिसतात. इतकेच नव्हे तर व्हिडिओमध्ये अक्षर पटेल, रिंकू सिंग आणि मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह सुद्धा सहभागी झालेले दिसतात. हा व्हिडिओ नेटिझन्सच्या इतका पसंतीस उतरला आहे की त्याचे व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. याआधी सुद्धा अनेकदा भारतीय क्रिकेट टीम अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन करताना दिसले होते. मॅच नंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T20 वर्ल्ड कपमधून कायमची निवृत्ती घेत असल्याची घोषणा सुद्धा केली. या गोष्टीचा बऱ्याच चाहत्यांना जबर धक्का बसलाय. म्हणजेच भारतीयांसाठी कभी खुशी कभी गम असा क्षण होता. पुन्हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला T20 मध्ये पाहता येणार नाही याची खंत साऱ्यांना जाणवू लागली आहे. क्रिकेट जगतातून टीम इंडियावर कालपासून शुभेच्छांचा वर्ष होतोय. राष्ट्रपती मुर्मू, PM मोदी यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.